नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामांना आता सुरुवात झाली आहे। तपोवन आणि साधुग्राम परिसरामध्ये साफसफाईची कामं सुरू झालेली आहेत। नागरिकांच्या तक्रारीनंतर साधुग्राम परिसरातील केर कचरा आणि राडारोडा उचलायला सुरुवात झाली आहे। इथला आढावा घेते आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। पाहूयात। सिंहस्थ कुंभमेळा काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे आता साधुग्राम उभारणीसाठी नाशिकच्या तपोवनात साफसफाईला सुरुवात झाली आहे। आपण बघू शकतो ज्या काही गाड्या, बुलडोजर, डंपर हे आता या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत आणि संपूर्ण ग्राउंड साफ करण्याची कामं जी आहेत ती सुरू झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। सिंहस्थ 2025 असं बॅनर्स या गाड्यांवर लिहिलेले आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थानं आज प्रत्यक्ष रूपानं आपल्याला सिंहस्थाची कामे सुरू झाल्याचं दिसून येत आहे। नाशिकमध्ये अनेक महिन्यांपासून अद्याप कामांना सुरुवात झाली नाही अशी ओरड होत होती, मात्र आता तपोवनात साफसफाई ही केली जाते। जो राडारोडा या परिसरामध्ये पडलेला होता तो पूर्णपणे क्लीन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून, सिंहस्थ प्राधिकरणाच्या माध्यमातून केला जातोय। त्यामुळे आता खऱ्या अर्थानं या कामांना वेग येईल असं आपल्याला म्हणता येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक।